रामराम मंडळी, जय श्रीराम, जय खानदेश. मजा माझा राहायचं भाऊ. सकाळी उठले दोन्ही भाऊन आपले गुलाब काढले पडापड आणि निघालो. पाटे पाटे असं ऊन पडलं होतं विचारू नका. म्हटलं चला सवलत वगैरे दिली देवानं. देव आड्डा जय हातपाय मारता येईल ते मारा म्हटलं आणि शेत वगैरे तयार करून टाकू. मग इथं ताव वगैरे अटकलं होतं, ते गाणं वगैरे साफसफाई केलं. तुम्ही बागेचा हाल बघू शकता, असा भुगा केला की विचारूच नका. मग इथं आपण पावसाळी मका वगैरे लावून देऊ म्हटलं भाऊ. मग तिथून निघालो. पहिलवानला म्हटलं तू गाडा भरलाय, जाऊ दे काय टाइमपास करतो उन्हामध्ये तपतंय म्हटलं भाऊ. आणि इथं दोन पहिलवान आपल्याला अडकले होते, कारण की कटावर पिल वगैरे भरपूर होते ना, इथपर्यंत ट्रॅक्टर वगैरे येऊ शकत नाही. आणि आलं पण तर मग आपल्या नडांचं काम वगैरे मिटवून देईन होते. ताव इथले बेकार आहे. मायनले म्हटलं तुम्ही आपला हत्यार द्या, तर म्हटलं मी बी लटकतो तुमच्यावर, पण लटक म्हणे भाऊ. आणि जो लागला ना भाऊ फुलांवर फुल्या काढणं तर विचारू नका. आणि अशा हाताळ्यात आणलं ना, बापरे बाप. येईल म्हटलं ऊन गारा कडक पडतं, तुम्ही त्याला पाणी वगैरे प्या, थोडंफार विश्रांती केलं, पाणी वगैरे पिलं भाऊ. आणि तिथून निघाले लगेच आम्ही. आणि आपला ट्रॅक्टर पण चालू होऊन गेलं आणि त्यांचं भुगा करणं चालू होतं. आपल्या ट्रॅक्टरचं काही वांधा नाही. मग इथून निघालो, कुद्या वगैरे ठोकले भाऊ मस्तपैकी. आणि आमच्या फक्त 5-7 फुलं बाकी होतं आणि ते काढणं चालू होतं. आणि त्या काढता काढता आम्हाला असं दिसलं की तुम्हाला काय सांगू भाऊ, इतक्या जोरात हार नाही पडत होता की बाप रे बाप. त्यांना म्हणलं काय कोणी तुमच्या मागे सुटलं का काय. आणि आम्ही निस्ताऱ्या मारतो भाऊ येण्यासारखे, पण जाऊ द्या. त्यांनी 5-5 आमच्या पण फुलं वगैरे आपटल्या आणि आम्ही पण आता घरी जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय खानदेश. काळजी घ्या मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.